आज कॅप्टन खरात प्रकरणाने महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्याची खळबळ उडाली। याचा मास्टर स्ट्रोक आणि खरात बाबाकडे राजकीय नेत्यांनी घेऊन जाणारा आमदार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीपक केसरकर नावाचाच आहे। कारण केसरकर राजकारणात आल्यापासून गडिंग्लज बाबा, बंगाली बाबा ते नुरी बाबा असे वेगवेगळे बाबा सावंतवाडीत अनेकांनी पाहिले आणि ह्या बाबा बुवांच्या अघोरी कृत्यातून आपले राजकीय शत्रू संपवण्याची कटकार असताना गेल्या 20-22 वर्षात सावंतवाडीसह जिल्ह्यातील लोकांनी पाहिली। जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे नारायण राणे यांच्यावर सुद्धा मधल्या काळात अघोरी कृत्य करणारे दीपक केसरकर आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या समोर आले। त्यांचा बुरखा फडा फाटला गेलाय। नैतिकतेची आणि नीतिमत्तेची जाणीव त्यांना असेल आणि महाराष्ट्रातील मीडियाने त्यांचा मुखवटा अख्ख्या महाराष्ट्रासमोर आणलेला आहे। खऱ्या अर्थाने एसआयडीने चौकशी केली पाहिजे, तर ती रुपाली चाकणकरची नको, दीपक केसरकरांची करा। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आनंद गुजराती बालहत्या आणि नरबळीचा प्रकार, सावंतवाडी अर्बन बँकेची निवडणूक याचा निकाल चेंज करण्यासाठी झालेला होता आणि तो गडिंग्लज बाबाने केलेला होता असा पुरावा पोलिसांच्या हाती आल्यानंतर राजकीय दबावाखाली हे प्रकरण दडपण्यात आलं। याच गडिंग्लज बाबाने अमावास्येच्या दिवशी वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर सावंतवाडीतील एक गृहिणी नीता शिरसाट देसाई हिची हत्या केली। ती हत्या सुद्धा राजकीय दबावाखाली दडपण्यात आली। या माडखोलच्या ठिकाणी जी आज माळकर, सुहानी माळकर हिची हत्या झाली, तिचा अद्याप पोलीस तपास लागलेला नाही। खुद्द मी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, मी सावंतवाडी शहरात सामाजिक चळवळीत पुढे आहे, तर माझ्या बहिणीची दिशा चौकेकर तथा संगीता पेडणेकर हिची हत्या झाली आणि त्या दिवशी दीपक केसरकर पोलीस स्टेशनला वेंगुर्ला हजर होते। परंतु माझ्यामुळे बहिणीची हत्या झाली, तर तिची कशी हत्या झाली चौकशी करण्यास आले नाहीत। मात्र हे प्रकरण दडपण्यासाठी हे पोलीस स्टेशनला का गेले होते याची देखील चौकशी या खरातच्या प्रकरणातून झाली पाहिजे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच याचं मूळ सुरू झालेलं असल्याने हा खरात आणि शिर्डीचे साईबाबा असा एक संबंध जोडला गेला। आपण जातोय शिर्डीला असं इथे कार्यकर्त्यांना सांगायचं आणि त्या खरात बाबाच्या मठात हा माणूस जायचा आणि हे सगळे राजकीय सगळे संबंध हे दीपक केसरकरच्या माध्यमातूनच जोडले गेलेले असावेत। कारण रुपाली चाकणकर वेंगुर्लामध्ये ते आली, परंतु माझ्या बहिणीची दिशा चौकेकरची हत्या झाली या प्रकरणात त्या तक्रारीची शहानिशा देखील तिने केली नाही। याचा अर्थ त्या तिच्यावर दबाव आणून हे प्रकरण दाबलं गेलंय आणि त्याच्यामुळे दीपक केसरकरची एसआयटी चौकशी व्हावी। आनंद गुजराती बालहत्या प्रकरण या अनुषंगाने त्या प्रकरणाच्या मुळाशी जावं, नीता शिरसाट देसाई हिच्या हत्येच्या प्रकरणात जावं आणि या खरात प्रकरणाबरोबर दीपक केसरकरांच्या राजकीय कारकिर्दीच्या पाठीमागे दीपक केसरकरांचे काय संशयित प्रकार घडलेत त्याची चौकशी करावी। कारण विधानसभा निवडणुकीत हे खरात साहेब सावंतवाडीत 2-3 दिवस ठाण म्हणून होते, परंतु हे खरात याची ओळख कोणाला नव्हती। परंतु आता खरात प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते, इथले काही स्थानिक पत्रकार, इथले काही स्थानिक लोक यांनी त्यावेळी खरातला दीपक केसरकरांच्या सोबत पाहिलेलं होतं आणि आता ते लोक उघडपणे बोलू लागलेत। मी तर उपरगड देवस्थानच्या ठिकाणी असताना हे खरात साहेब घेऊन उपरगडच्या मागच्या उपरगड चाळा म्हणतात त्या ठिकाणी 2 किलो कापूर पेटून अघोरी कृत्य करताना मी पाहिलंय आणि हे खोटं असेल तर दीपक केसरकरांनी पाटेकरी देवळात 5 नारळ ठेवायचे नाही म्हणून सांगायचं। दीपक केसरकर हे नेहमी वारंवार खोटं बोलत आलेत। 2001 ची सावंतवाडी नगरपालिका निवडणूक त्यांच्या पॅनलमधून मी लढवली राष्ट्रवादी पक्षातून। त्यावेळी गडिंग्लज बाबांना माठेवाड्यात एक पडवेकर म्हणून घर आहे, ते कार्यकर्ते त्यांच्या घरात गडिंग्लज बाबाला आणलेलं होतं। आम्हाला 17 पैकी 17 नगरसेवकांना तिथे दीपक केसरकर घेऊन गेले होते। बबन सरगावकरांसहित
जे त्यावेळीच्या पॅनलमध्ये नगरसेवक होते त्या सगळ्यांकडे याची चौकशी करा. गडिंग्लज भावाला आणून आमच्यावर त्यावेळी अघोरी कृत्य केली गेली आणि आम्हाला त्यावेळी निवडणुकीत निवडून आणण्यासाठी ब्रूटच्या बोटं दिल्या गेल्या, अंगाराच्या पुढे दिल्या गेल्या. हे वास्तव त्याच्यासोबत असताना आम्ही पाहिलेलं आहे. आणि प्रोपोगंडा करून लोकांना फसवण्यात एक्सपर्ट असलेले दीपक केसरकर आज त्यांचा चेहरा लोकांच्या समोर महाराष्ट्रातल्या मीडियाने आणला. दुर्दैवाने तर सांगावं लागतंय की काही वृत्तपत्र इथले लोकल विषय घेऊन लढत होती, परंतु केसरकरांचा बुरखा फाटल्यानंतर मात्र त्याच्यावर अवाक्षरही लिहायला तयार नाही. यातून स्पष्ट होतंय की आज माझ्यासमोर जे आज पत्रकार उभे आहेत त्यांनी आज खरोखरच प्रामाणिकपणे आज जनतेपर्यंत हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या कदाचित त्यांच्याकडे दबाव आणण्याची शक्यता आहे, त्यांनाही ब्लॅकमेल करण्याची शक्यता आहे. मग मला त्यांना विनंती आहे की आपण हे धाडस करताय, तुमची ही लढाई प्रामाणिक आहे आणि हा लढा तुम्हीच पुढे घेऊन जाणार. मला बाकी इतर पत्रकारांवर ह्याच्यावर विश्वास नाही. आणि हा खऱ्या अर्थाने सांगतो की आज सावंतवाडीत मोर्चा काढण्याची गरज आहे. ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर यांचा कोणताही प्रत्यक्ष संबंध नसताना त्यांना एका प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, लोकांनी मोर्चे काढले. आज केसरकरांचा थेट संबंध महाराष्ट्रातल्या मीडियाने समोर आणलाय आणि त्यांना नैतिक चाल असेल, नीतिमत्तेची चाल असेल तर पहिला राजीनामा द्या. दीपक केसरकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय पारदर्शक चौकशी या प्रकरणाची होणार नाही. कारण खराच्या पाठीमागचा खरा चेहरा मोठा कोण चेहरा असेल तर ते दीपक केसरकर आहेत, या ठिकाणी मी ठासून सांगू इच्छितो.